नमस्कार मंडळी, मे महिना आता संपत आलाय आणि या संपत आलेल्या मे महिन्याच्या शेवटी एक राजयोग जुळून आला आहे, जो आहे मालव्य राजयोग। या राजयोगाचा फायदा होणार आहे 6 राशींना। त्यांची इच्छापूर्ती होणार आहे, त्यांना व्यापारात नफा मिळणार आहे, त्याचबरोबर प्रमोशनची सुद्धा शक्यता आहे। इतरही अनेक लाभ होणार आहेत। ते लाभ कोणते आहेत ते तर आपण जाणून घेणारच आहोत, पण त्याआधी बघूयात की त्या राशी कोणत्या आहेत। तर मालव्य राजयोगाचा फायदा होणाऱ्या राशींमध्ये पहिली रास आहे मेष रास, दुसरी रास आहे कर्क रास, तिसरी रास आहे सिंह रास, चौथी रास आहे कन्या रास, पाचवी रास आहे धनु रास आणि 6वी रास आहे मकर रास। चला आता एक एक करून या राशींना कशा प्रकारे फायदा होणार आहे ते जाणून घेऊयात, पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। मंडळी, तुम्ही आमचे व्हिडिओ नियमित बघता, पण अजूनही 80% लोक अशी आहेत ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नाहीये, तेव्हा सबस्क्राईबचं ते लाल बटन नक्की दाबा। चला आता वळूया आपल्या राजयोगाकडे आणि फायदा होणाऱ्या राशींकडे। संपूर्ण मे महिन्यात अनेक प्रकारचे शुभयोग जुळून आले आहेत। गुरु, सूर्य, शुक्र हे वृषभ राशीत विराजमान असून आता मे महिन्याच्या सांगतेला बुध ग्रह सुद्धा वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे। त्यापैकी शुक्राने वृषभ राशीत गोचर केल्यामुळे मालव्य नामक एक राजयोग जुळून येत असून हा योग राजयोगाप्रमाणे फळ देतो। वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्याने स्वराशीतच शुक्र आल्याने तो अधिकच प्रबळ होतो, त्याचाच लाभ काही राशींना होणार आहे। सुरुवात करूया मेष राशीपासून। हा योग मेष राशींसाठी अत्यंत फलदायी ठरू शकतो। आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे। अनपेक्षित आर्थिक लाभही मेष राशींच्या लोकांना या काळामध्ये मिळू शकतो। त्याचबरोबर तीर्थयात्रेला जाण्याचे योग तयार होतील। अविवाहित लोकांसाठी चांगली स्थळं येऊ शकतात, म्हणजेच लग्नाचे योग आहेत। प्रत्येक बाबतीत कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुमचं व्यक्तिमत्व सुधारेल। त्यानंतर आहे कर्क रास। सौभाग्य वृद्धी होऊन कर्क राशीला व्यवसायात सुद्धा अपेक्षित असं यश मिळेल। कर्क राशीच्या लोकांनी ज्या काही योजना बनवल्या असतील त्यांच्या त्या योजना पूर्ण होताना दिसतील। काही सरकारी कामं जी तुमची प्रलंबित होती ती आता पुढे सरकतील। प्रशासनाशी संबंधित एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुम्ही तुमची कामे पूर्ण कराल। नोकरदारांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे। उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत देखील मिळू शकतात। त्याचबरोबर वैवाहिक जीवन आनंदी असेल। कुटुंबासोबत कोणत्या तरी पर्यटन स्थळी सुद्धा तुम्ही जाऊ शकता, तसे योग आहेत। त्यानंतर आहे सिंह रास। या योगामध्ये शानदार संधी सिंह राशींसाठी आहे। तुम्ही जर नोकरी करताय आणि एखाद्या ठिकाणी बदली व्हावी अशी तुमची खूप दिवसांपासून इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे। इतकंच नाही तर नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीचे योग सुद्धा आहेत। आता पदोन्नतीसह अर्थात आर्थिक लाभही मिळेल। अशातच नवीन जबाबदाऱ्या सुद्धा मिळू शकतील। कार्यक्षेत्र व्यतिरिक्त कुटुंबात तुमचा सन्मान वाढेल। जोडीदारासोबत असलेला गैरसमज लवकरच दूर होऊ शकतील। त्यानंतर पुढची रास आहे कन्या रास। कन्या राशीसाठी सुद्धा हा योग अनुकूल सिद्ध होणार आहे, कारण यांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे। नोकरदारांना पदोन्नतीसह चांगल्या पगारवाढीची सुद्धा आनंद मिळू शकतो। नवीन नोकरीच्या ऑफर सुद्धा मिळू शकतील। देश विदेशात फिरण्याची संधी मिळेल। सोबतच कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यात तुम्ही सहभागी होताना दिसून याल। आता वळूया धनुराशीकडे। धनुराशीच्या लोकांना सुद्धा अनेक पातळ्यांवर लाभ होताना दिसतील। खास करून तुम्हाला अचानक लांब प्रवासाला जावं लागू शकतं आणि हा प्रवास आनंददायी आणि फायदेशीर देखील ठरेल। वैवाहिक जीवनात सुद्धा आनंदच तुम्हाला मिळणार आहे।
वादांपासून दूर राहण्याचा सल्ला मात्र तुम्हाला दिला जातोय, कारण लहान भावंडांसोबत काही मुद्द्यांवरून वाद होऊ शकतात। मात्र कालांतराने ते गैरसमजही दूर होतील, तोपर्यंत तुम्हाला थोडा संयम धरण्याची गरज आहे आणि वाद होणार नाहीत या दृष्टीने तुम्हाला प्रयत्न करावे लागतील। आता वळूया मकर राशीकडे। मकर राशीला 7.5 चालू आहे। 7.5चा मकर राशीचा शेवटचा टप्पा आहे, पण हा जो राजयोग आहे या राजयोगाचा मात्र मकर राशीला फायदा होताना दिसणार आहे। मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते। वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे। प्रत्येक बाबतीत कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल। प्रेम संबंधामध्ये सुद्धा यश मिळेल। त्याचबरोबर तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे। तर मंडळी, या होत्या त्या 6 राशी ज्यांना या मालव्य राजयोगाचा फायदा होताना दिसणार आहे। मंडळी, मी मगाशी म्हटलं तसं हा मालव्य राजयोग शुक्र ग्रहाच्या राशी गोचरामुळे तयार झालेला आहे। शुक्र ग्रह माणसाला ऐश्वर्य, सुख, समाधान, भौतिक सुख हे सगळं देत असतो। तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये शुक्र ग्रहाची फळं मिळावीत असं वाटत असेल तर माता लक्ष्मीची उपासना नक्की, लक्ष्मीच्या मंत्राचा जप करा किंवा लक्ष्मी स्तोत्र म्हणणं, या गोष्टीमुळे शुक्र बलवान होतो आणि आर्थिक समस्या दूर होतात। आपल्याला भौतिक सुखाची प्राप्ती होते। मग तुमची रास कुठलीही असू द्या, शुक्र ग्रहामुळेच तुम्हाला भौतिक सुख मिळत असतं, हे लक्षात ठेवा। आणि शुक्र ग्रहाला प्रसन्न करायचे असेल तर मात्र माता लक्ष्मीची उपासना हा उपाय तुम्हाला सांगितला जातो। त्याचबरोबर शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी इतरही अनेक ज्योतिषशास्त्रीय उपाय केले जातात। आता त्या उपायांबद्दल तुम्हाला अजून जाणून घ्यायचे असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की तसं सांगा, म्हणजे त्या संदर्भातला आणखी एखादा व्हिडिओ घेऊन आम्ही नक्कीच तुमच्यासाठी येऊ। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही।